तर बुटीबोरी तुळजापूर मार्ग या पावसामुळे खचलेला आहे। रस्त्याला 3 ते 5 इंचापर्यंत भेगा सुद्धा गेलेले आहेत, तडे गेलेले आहेत आणि सुमारे 30 मीटरहून अधिकचा रस्ता हा बुटीबोरी तुळजापूर रस्ता खचलेला आहे। आपण पाहतोय मोठी भेग इथं पडलेली आहे आणि अधिकचा रस्ता हा जमिनीमध्ये दबला गेलेला आहे। तसंच हजारो कोटींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा यामुळे आता सुरू झालेली आहे। आपण पाहतोय बुटीबोरी तुळजापूर हा रस्ता, या रस्त्यावर मोठी भेग पडलेली आहे। कान्हापूर या भागातली दृश्य आपण पाहतोय। तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी। तुळजापूर बुटीबोरी महामार्गावरती आपण सध्या उभा आहोत आणि याच महामार्गावरती सिमेंटचा जो रोड आहे त्या रोडचा कशी दुर्दशा झाली आहे आपण ते बघू शकतो की दृश्यामध्ये आपण जे बघत आहोत की रोड पूर्णपणे दुभागलेला आहे, म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। तर अपघात सुद्धा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। आपण दृश्यामध्ये परत दाखवू शकतो की आपण बघा हे पेन आहे, जवळपास 2 इंच एवढी या ठिकाणी गॅप पडलेली आहे। जवळपास 1 मीटर असं एकूण अंतर आहे जी हे गॅप पडलेली आहे आणि एकदम खालपर्यंत जरी गेलं तर 3 इंचाचा खाली खोल गड्डा पडलेला आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। अजूनपर्यंत बांधकाम विभागाला जाग आली नाही, नेमका अपघात झाल्यावरतीच किंवा एखादी या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यावरतीच बांधकाम विभागाला जाग येईल का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।